मंडळी, नवरसातून निर्माण होणारे सिनेमे आपण बऱ्याचदा बघितले, पण आज आपण बघणार आहोत आमरसामुळे बनणारा सिनेमा. चला तर मग सज्ज व्हा याची गोडी अनुभवण्यासाठी आणि स्वागत करा आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. अजून घ्या ना. नाही, लाजू नका तुम्ही, घ्या. नाही सर, देऊ तुम्हाला थोडासा आमरस अजून. घ्या घ्या, लाजू नका सर. रसिकाजी, अहो तुमच्या नावातच रस आहे. आमरस कसं नाही बोलू मी. मला फार नको, जास्त काय नको, एक 2-4 वाट्या मिळाल्या तर बरं होईल. हो हो, अगदी. खा ना क्या तुम्ही. बात है. अजून हे संपलं. ए रसिका, अहो, चहान चहान. आलात तुम्ही. हो. गंमत आहे आज. एक मिनिट. रसिका, ए रसिका, ही कोण माणसं आहेत आपल्या घरात? तीच सांगते गंमत आहे. काय? हे दोघं आहेत हा, हा. ना, खूप मोठे निर्माते आहेत. कोण आहेत? निर्माते. हो. डब्बास बस्तान. ए मी हे ऐकलंय कुठे ते. डब्बास बस्तान. हो, बापरे, हे निर्माते आपल्या घरात काय करतायत? आमरस खातायत. बावळट. मला दिसतंय ते आमरस खातायत. हे दोघं आपल्या घरात आमरस का खातायत? कसं सांगू मी तुम्हाला. हे बघा, कोण कधी कसं तुम्हाला ब्रेक देईल ना, तुम्ही सांगू नाही शकत हो. म्हणजे मी रस करायचा म्हणून आंबे घ्यायला गेले हा, हा, होते. हा. तर त्या आंबेवाल्याला मी म्हटलं की भैया, वो रस पिळने के लिए कौन सा आंबा अच्छा है. हा. तर माझे वाक्य नेमकं यांनी ऐकलं हा. आणि माझी उर्दूवरची जी काही हुकूमत आहे ती त्यांना इतकी आवडली. वा, ते म्हणाले की आम्हाला असाच चेहरा हवाय आमच्या सिनेमासाठी. ए रसिका, हो. मला एक खरं खरं सांगशील? हो. भैया, रस पिळणे वाला आंबा कोणसा अच्छा है रे, हो. याच्यात उर्दू कुठला शब्द आहे? प्लीज एकदा सांग. आमरस. कमाल आहेस तू, कमाल आहेस. पण हे ऐक ना, हे खरंच निर्माते आहेत ना? हो, म्हणजे काय? मला जेवढं आठवतंय तेवढं अब्बास मस्तान असं काहीतरी आहे ना, डब्बास बस्तान. तुमचा विश्वास बसत नाही, तुम्हाला नको ते प्रश्न पडतात. इकडे आम्ही तुमची ओळख करून देते. बरोबर. या. बॅक टू बॅक. सर का, बस. नमस्कार. नमस्कार. अहो, बसताय का त्यांच्या बाजू? इकडे उभे राहा. बरोबर. नमस्कार. डब्बासजी, बस्तानजी, मी ओळख करून देते. हे माझे मिस्टर पृथ्वी प्रताप. माय सेल्फ डब्बा स्टायर वाला. येस, आणि माय सेल्फ बस्तान स्टेपनी वाला. अच्छा. नमस्कार, मी पृथ्वी प्रताप. वा वा. डब्बा. इकडे. ऐक ना. अजून वाढू. ऐक, ऐक. खरंच निर्माते आहेत ना ग हे? म्हणजे काय? मला का कोणाच ठाऊक वाटतच नाही हे निर्माते आहेत. काय वाटेल ते बोलते. एवढी मोठी माणसं आपल्या घरात आली, नको ते काहीतरी नाही, सुचते सर. तुम्हाला. अरे वा, छान. पण बरं झालं तुम्ही आलात. हिला निवडलंय ना तुम्ही सिनेमासाठी. येस येस. अरे वा वा. ऍक्च्युली काय झालं, आम्ही मार्केटमध्ये रेकी करत होतो. अच्छा. तर हा आंबे घेत होती. हा, हा. हा, काय उर्दू बोलले माहितीये. मी डब्बाजीला बोललो की क्या बात आहे, आपल्या पिक्चरची हिरोईन आहे. येस येस, ऑफकोर्स. ऑफकोर्स, म्हणजे फायनल करून टाकलं लगेच. घरी आलो तो डायरेक्ट आम्हाला लेखकच सापडला इथे. लेखक कुठे? हा काय लेखक इथे बस. अच्छा, म्हणून हे वादळ शांत आहे. वाढू. बाळा, ए ओंक्या काय? प्लीज. अहो, मला काय? खूप कॉन्सन्ट्रेशन, मी खूप महत्वाचा सीन लिहितोय, लिंक लागलेली आहे, सुपर हिट सिनेमा मी लिहितोय. प्लीज डोंट डिस्टर्ब मी, मुझे मत पुकारो. बाप रे, ओंक्या सिनेमा लिहितोय? सिनेमा लिहितोय. काय बाप रे, घरात किराणा मालाची लिस्ट लिहिली तर वाणी ती रिराईटला पाठवतो, सिनेमा लिहितोय. बाप रे, चांगलाय. अभिनंदन रे बाळा, अभिनंदन. लिही, छान. फक्त मला गोष्ट सांग ना रे, भाऊजींना गोष्ट सांग ना, काय सिनेमाची. कोणाला पण गोष्ट ओंक्या, कोणाला पण काय सांग ना भाऊजींना. सर, अगर सांगितली तर चालेल. चालेल. नो प्रॉब्लेम. खूप सुंदर गोष्ट लिहिली ओंक्याने. असं प्लीज सांगा. स्टोरी कमाल आहे. एक बाई असते, वा वा. तिला 3 बाळं असतात. तिन्ही तिच्याकडनं हरवतात. एक हिंदूच्या घरी जातो, एक मुसलमानाच्या, एक ख्रिश्चनच्या. एकाचं नाव रमेश, दुसऱ्याचं रहमान आणि तिसऱ्याचं रॅमसे. रॅमसे हॉरर पिक्चरचा डिरेक्टर होतो, रहमान म्युझिक डिरेक्टर होतो आणि रमेश हिरो होतो. आणि तिघेही एकाच पिक्चरच्या सेटवर भेटतात आणि धमाल. क्या बात. मार्बलस. बघितलं ना?
हा सिनेमा त्यांना मार्वलच वाटतोय. म्हणजे काय भन्नाट स्टोरी सुचली आहे ओंक्याला. मी तुम्हाला सांगते, ओंक्या पुढचा सलीम अकबर असणार आहे. तुझा बाप सलीम अकबर. सलीम जावेद आहे ते, सलीम अकबर काय? हा तेच. आणि मुळात त्याला स्वतःला काहीच सुचलेलं नाहीये. ही अमर अकबर अँथनीची गोष्ट आहे. हो हो. आणि हे बाल हरवतं ना, त्याच्या आईचं ये रोल करणार आहे. तीन बाला हरवतात त्या आईच्या ऐकलात ना तुम्ही, बाळा हरवणारी बाई होणार आहे मी. किती भारी. बावळट आहेस तू, बावळट. बाळ्या हरवणारी बाई काय काय ह्याच्यात कर्तृत्व आहे, हा? त्या बॉलिवूड मधल्या सिनेमांनी पण काय डोकं फिरवलंय तुमचं. त्यातल्या त्या बायका आहेत, बाळ्या जन्माला घालतात आणि हरवतात, आणि तुला आनंद वाटतोय. हा मी बाळ्या हरवली, मी बाळ्या हरवली. बावळट आहेस का तू, बावळट आहेस. ओंक्या अरे रसिका, मला अजूनही संशय आहे, ही माणसं फ्रॉड आहेत. थोडा आमरस मिळेल का? थोडं सांग. हो हो या. का नाही, मिळेल ना मिळेल. तुम्ही आमरस खा. हा? अजून घ्या. तुम्ही हे काय म्हणालात, नाव काय म्हणालात, डब्बास आणि बस्तान ना? बस्तान हा. स्टेपनीवाला अच्छा, बस्तान, अच्छा. नॉट ओनली बस्तान, स्टेपनीवाला. येस. आणि डबा स्टायर वाला. अच्छा अच्छा. या. जरा तुमचं मला म्हणजे सिनेमे वगैरे केले असतील तर काही कळू शकतं का बाबा, काय काय केलंय? Yes, of course, 100%. This is my first film, धर हिला धर, horror film. काय सिनेमाचं नाव? धर हिला धर. This is the horror film. अच्छा. अच्छा. आणि तुम्ही कुठलं? माय फर्स्ट फिल्म हिला धर हिला. क्राईम थ्रिलर. Yeah. क्राईम थ्रिलर फिल्म. क्राईम थ्रिलर. आणखी कुठला काही? And my second film, जवानी की पुकार. जवानी की पुकार. तुमची? माझी पुकार की जवानी. सॉलिड म्हणजे जवळ 42 आठवडे चालली तिथे. 42 आठवडे. 42 आठवडे उतरत नव्हते, आम्ही उतरवली. तुम्ही Yeah. हे 2000% फ्रॉड आहे. तुम्ही गप्प बसा ना. सिनेमांची नावं ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस सारखी सांगतायत. हिला धर हिला, धर हिला धर, हे असलं काहीतरी चाललं. पार्ट 1 पार्ट 2 आहे. नाही एक मिनिट, तुम्ही खरंच सिनेमे केलेले आहेत? म्हणजे काय? धर हिला धर वगैरे का? बर. माफ करा. तुम्ही गप्प बस. काय वाटेल ते बोलताय तुम्ही त्यांच्याशी. अरे, तुम्ही अविश्वास दाखवताय त्यांच्यावर. एकतर ते मला ब्रेक देणार आहेत. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. ओंक्या, हा माणूस ना जळतो रे माझ्यावर, अरे, जळतो. नाही रे. नाही मी उद्या मोठी हिरोईन झाले ना की बरोबर माझ्या मागून याल. म्हणाल माझी बायको हिरोईन झाली, माझी बायको हिरोईन झाली, माझी बायको हिरोईन झाली. एकदा का मी हिरोईन झाले ना की बघेन आणि सोडेन तुम्हाला. करेक्ट बोललीस तू ताई. हा नको. हा नको म्हणजे? नको. हिरोईन झालीच नाही की हे लटांबर नकोच आपल्या मागे. आणि नेक्स्ट नवरा जो बघशील ना, तेव्हा ना माझं पण मत जरा विचारात घे. हो. माझ्यावर पैसे उधळणारा, मला पोचणारा पाहिजे मला जिजू. हे काय यांचं हे आले ना, तू हिरोईनच्या होशील ना तेव्हा हे बाहेर ड्रायव्हर बरोबर आहे ना तिकडे गॉसिप करत असणार. ये जो अवॉर्ड ले रही है ना, अवॉर्ड वो मेरे पहली बायको थी, अभी वो है, ऐसा बोलणार. अरे आपण असे मस्त डिझायनर कपडे घालून, आपण ना सव्वासाचीचे कपडे घालू. सव्वासाची. एक मिनिट, कुठले? सव्वासाची ट्रेन पकडणे गावीचा भिकाऱ्या. हा ब्रँड आहे तुझा, सव्वासाची. मूर्ख. आम्ही ब्रँडेड कपडे तरी घालू. तुमच्यासारखं नाही भोकाच्या बनियाने इथे खाजवत नाही बघणार आहे आम्ही कार्यक्रम. आम्ही असणार आहे त्या अवॉर्ड शो मध्ये. हो. आणि जेव्हा ताई तुला अवॉर्ड मिळेल ना, बेस्ट डेब्युटंट ऍक्ट्रेस अवॉर्ड गोज टू रसिका वेंगुर्लेकर. ताई ओंक्या, मला अवॉर्ड मिळालं. थँक्यू सो मच. मला विश्वासच बसत नाही की मला अवॉर्ड मिळू शकतं. माझं हे अवॉर्ड मला डेडिकेट करायचं आहे डब्बासजी आणि बस्तानजी यांना, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला 3 बाळं हरवणारी बाई बनवलं. हे बावळट, तुझ्या आईने तुला ना होळीत टाकलं पाहिजे होतं नारळ म्हणून. बावळट आहेस का तू जराशी? हा, अजून कशात काय नाही तोपर्यंत तू एक अवॉर्ड मिळाल्यानंतरचं भाषण तयार केलं. बाजूला रे, बावळट आहेस का जराशी? तुम्ही जळू नका माझ्यावर. जळू नका. अगं फ्रॉड लोक आहेत ती, मला विश्वासच नाही त्यांच्यावर. 1 मिनिट. कोण फ्रॉड आहे? आम्ही. Sorry. डब्बाजी हा माणूस आपल्यावर शक घेतोय. आपण आताच्या आता निघून जाऊयात. अरे नाही. छप्पन हिरोईन आपण आणू. चला. निघा. अरे नाही तर काय, ते बोलतात ना, देव देत आणि कॅमेरामॅन घेऊन जात. तुम्हाला नेला पाहिजे.
तुम्हाला खरंच कॅमेरामन घेऊन गेलं पाहिजेत आणि ती लेन्स ठेवायची पेटी असते ना, त्याच्यात ठेवला पाहिजे. काय झालं? काय झालं काय झालं? मी please. अरे दैव देतं आणि कर्म नेतं अशी म्हणे ना, त्याला ती म्हणता येत नाही आणि हा निर्माता आहे. तुम्ही गप्पा बसा. अगं फ्रॉड आहेत हे. मी पाया पडते तुमच्या, प्लीज प्लीज असं ए. जाऊ नका तुम्ही वाटल्यास माझं ऑडिशन घ्या. audition घ्या. ऑडिशन ओंक्या सांग ना त्यांना. मी ऑडिशन स्क्रिप्ट लिहिलेली आहे. माझ्या ताईमध्ये असं खचून टॅलेंट भरलेलं हो. ऑडिशन स्क्रिप्ट मी लिहिलेली आहे. नो प्रॉब्लेम. 2 वाट्या अजून रस मिळालं तर ऑडिशन. हो, तुम्ही बसा. अख्खा अरे, पात्याला भर घ्या. ओंक्या, हा, ओंक्या. अजून घ्या. अरे नको अजून ऐक. आतमध्ये आहे. अरे माझं ऐक राजा, तुझ्या ताईत खचून नाही, चुकून टॅलेंट भरलंय. ऑडिशन क्लिअर प्लीज. या ऑडिशन प्लीज. अरे Audition. प्लीज. हा. या. मी- ऐक ना, मी- ठीक आहे. मी करून दाखवू. नको या. नको करूस. एक मिनिट 1 2 3 ऑडिशन. हा? हे काय वल्ला वल्ला हबीबी हबीबी. उंट आहे उंट. आपल्याला एक उंट लागेल. अच्छा एक सीडी पण आणू. एक उंट लागेल. आम्ही रशिया सुलताना झोक्यावर बसून झुलताना. वल्ला 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 वल्ला. कहाँ होंगे मेरे बच्चे, अभी तो है वो कच्चे. वाह. उनकी उम्र तो है बाली बाली, क्या करेगी ये जिंदगी साली. आता माझी एंट्री. ओके. माशाअल्लाह माशाअल्लाह. रजिया सलीम तुझे जीने नहीं देगा, सलीम तुझे जीने नहीं देगा, सलीम तुझे जीने नहीं देगा, और हम तुम्हें मरने नहीं देंगे. आज मेरे पास दौलत है, शौहरत है, इज्जत है. मेरे पास तेरे में क्या है तुम्हारे पास, क्या है तुम्हारे पास. मेरे पास बच्चे हैं, वही मेरी अमानत है, उन्हें लौटा दो. हा लोटा दो, परसाकडे पाठवा, अख्खं गाव हागू दे. शब्द आहे का हा, लोटा दो. परत बोल लोटा. हाँ, उन्हें लौटा दो. क्या बात आहे ना. सरकन डोळ्यात काटा आला माहितीये. माझ्या तर अंगावर पाणी आलं. मग त्या पाण्यात बुडून मरा. अहो. या उपमा त्यांच्या डोळ्यात काटा आला आणि अंगावर पाणी आलं. ऑडिशन सुरू. इधर रुको. अरे मला का पुढचा. अगर बच्चे चाहिए तो बोलो. जहाँ बना तुसी ग्रेट हो, तोहफो कबूल करो. तुम ऐसा नहीं सुनोगे. ओम भगभुगे भगनी भागोदरी ओम फट स्वा. हा हा. ओम क्या हे, अरे भगनी भागोदरी वगैरे हे उर्दू आहे, मला आत्ताच कळलो. काळजी करू नकोस, मी ओम भूतकरला विचारूनच लिहिलेला आहे. हे उर्दूच आहे. मग ठीक आहे. तुम्ही दोघं बहीण भाऊ बावळट आहात का रे? पृथ्वीवर जो धूमकेतू आला होता त्याच्यासमोर डोकं घेऊन गेला होतात का तुम्ही? मूर्ख आहात का तुम्ही? वाटेल तर बोलू नका. काहीही उर्दू नाहीये याच्यात. हा पण माणूस फ्रॉड आहे, लक्षात घे रसिका. रजिया आहे. धोबडावीन रझिया आहे. रझिया सुलतान, परत आपला मोगले आझम, झपाटलेला, वेलकम, 3 इडियट्स, सगळ्या सिनेमांची वाक्य एकत्र केलेत आणि एक दर्जाचा सीन लिहिलेला आहे याने. अच्छा म्हणजे ह्या नावाचा अगोदर सिनेमे येऊन गेलेत काय. एक मिनिट, तुम्ही निर्माते आहात ना, आणि तुम्हाला माहित नाही असे सिनेमे येऊन गेले. नाव सिनेमे येऊन गेले. हा म्हणजे मोगले आजम मला माहिती आहे, पण तो पिक्चर मला फारसा आवडलेला नाही. तुम्हाला मोगले आझम आवडला नाही? अरे मी शेवटपर्यंत बसलो होतो सिनेमा बघायला. का नाही आवडला? मोगली आता येईल, मग येईल, आता येईल, मोगली आलाच नाही. काय करू मी? म्हणून मी आलो नव्हतो त्याची पिक्चर. मला सगळं माहिती होतं. हा माणूस फ्रॉड आहे. अरे फ्रॉड. मूर्ख माणूस आहे. मोगले आझम मध्ये मोगली आहे म्हणतो हा माणूस. आ, तुम्ही चिडू नका. अरे खोटारडी आहेत ही माणसं. कोण खोटारड्या. खरं खरं सांगायचं कोण आहे तुम्ही? कोण म्हणजे. Excuse me. एवढं- आहो, आहो, One minute. घास सोडू One minute. नका तुम्ही. एक्सक्यूज मी. वन साइड प्लीज. प्लीज वन साइड. मॅडम तुमच्याकडे काय अजून आंबा आहेत काय. हो आहेत ना, तुम्हाला आणू का. नाही काय आम्हाला ते कॉस्ट्युम डिझायनर दाखवायला लागणार आहे. सेम कॉस्ट्युम मला तुम्हाला शिवायचा ना त्या कलरचा म्हणून. एक हा, आणि मला पण एक आंबा लागेल. हा. त्या आंब्याच्या कलरचा मला सेट बनवायचा. Yes, तो मला design. दाखवायला आहे ना, मी देते. लागेल. मी देतो. अरे थँक्यू. सर एक मिनिट. एक मिनिट जरा थोडंसं देतो. अजून हा ठेवा तिकडे. नाही, राहू दे. अहो, खाऊ द्या. मजा येते. ओंक्या हा, आमरस आहे. ओंक्या दाराची कडी आतून लाव. हा दाराची कडी आतून लाव. कडी कशाला हात लावता? खडी कशाला. खरं सांगायचं अहो. नाही कोणा.
म्हणजे आम्ही निर्माते आहोत कोण आहात? निर्माते निर्माते आहात? प्रोड्युसर कार्ड दाखवा तुमचं. कसलं कार्ड कार्ड असेल ना काहीतरी निर्मात्याचं काहीतरी. निर्माते कार्ड असतं निर्माते नसतं का? नाही, आमच्याकडे आम्ही काही त्याची पद्धत ठेवलेली नाही तुम्ही निर्माते आहात. हो मग पोलिसांना फोन लावता. पोलिसांना कशाला फोन? ऐका ना पोलिसांना नाही, मी लावतो ना पोलिसांना. नाही, ऐका ना, पोलिसांना फोन करतो. नाही, लावतो ना, तुम्ही निर्माते आहात. नाही, ऐका ना पोलिसांना नका प्लीज असं नको. खरं खरं सांगायचं कोण आहात? खरं खरं पोलिसांना ए, फोन. जा, जा, पाया पडतो पोलीस पोलीस असं नाही. हॅलो. हो, नाही, 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 नको, पोलिसांना फोन नको प्लीज. मी अरुण कदम नाही कातील प्रभाकर मोरे. लाज वाटते हा? भोंदुगिरी करताना हे नाव ठेवता, कातील प्रभाकर मोरे. ऍक्च्युली सांगतो काही झालंय, आम्ही म्हणजे निर्माते नाही आहे आम्ही. म्हणजे चोर आहात तुम्ही. नाही अहो, चोर पण नाही आम्ही. मग? काही झालं, या मॅडम आहेत ना, मार्केटमध्ये ते आमरसच्या बद्दल बोलत होते. मे महिना सुरू झाला, आम्ही आमरस खाल्ला नाही. त्याच्यामुळे म्हटलं की यांच्या घरी जाऊन आमरस खाता येईल आम्हाला, म्हणून आम्ही हे केलं सगळं. म्हणजे आम्ही दरवर्षी तसं करतो का हा. नाही काय? गेल्या वर्षी ईशाटी आम्हाला मार्केटमध्ये भेटली होती तर तिला आम्ही कॉमेडीचं सचिन बोलले त्या आम्हाला घरी घेऊन गेली 7-8 डझनचा आमरस करून खायला हा, घातला मग? त्याच्यामुळे दरवर्षी आम्ही असं करता आमरस खायला मिळत नाही ना म्हणून म्हणजे तुम्हाला आमरस खाता यावं म्हणून तुम्ही लोकांच्या घरी असे खोटे निर्माते म्हणून जाता. काय करणार तुमच्या तर वा वा वा, अतिशय गोड परफॉर्मन्स. बघूया हा सरसे काय म्हणतात प्रसादा. डोळ्यात काटा आला तो काढला. अंगावर पाणी आलं रे परफॉर्मन्स बघून. धमाल. विनायक पुरुषोत्तम सुंदर. खूप दिवसांनी फॅमिली पाहिली, मजा आली. मोरे पायाला आमरस लागलाय पूस. बाकी मस्त छान. संजय दादा, तुम्हाला कसं वाटलं हे डब्बाच बसताना? दैव देतोय आणि कॅमेरामॅन नेते. ह्याच्यानंतर मी काही बोलणं अपेक्षित आहे का? पण अरुण आणि प्रभा, प्रोड्युसरने कसं असावं हे आमच्या शशिकांत सरांना तुम्ही दाखवलेलं आहे. असा आयडियल प्रोड्युसर पाहिजे सर, तर तुम्ही पण लक्षात ठेवा. पण मी आता ह्या सगळ्यांना म्हणजे हा पृथ्वी म्हणा किंवा ओमकार म्हणा किंवा रसिका म्हणा, या तिघांना ॲक्च्युली मैं बच्चे थे ना तब से देख रहा हूँ. सो मला इतकं गोड वाटतं ना, मला खूप खूप छान फिलिंग असतं. ज्या पद्धतीने तुम्ही आता रॉक करताय, म्हणजे अख्खा महाराष्ट्र तुमच्या प्रेमात आहे. सो इट्स अ व्हेरी बिग थिंग फॉर मी, यू नो, की अरे मैं इनको बचपन से जानता हूँ, यू नो. पण गॉड ब्लेस यू गाइज.